हॅलो एव्हरीवन, शीतल सावंत चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कांदा लसूण मसाला बनवणार आहोत. यामुळे आपले रोजचे जेवण खूप रुचकर आणि चवदार बनते. व्हेज असो नॉन व्हेज असो, जेवणाला एक आगळी वेगळीच चव असते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण सुके खोबरे काढून घेऊया. आम्ही नारळ उभा करून ठेवतो आणि आतील पाणी हळूहळू सुकते. काही दिवसांनी नारळाच्या आतला भाग घट्ट होऊन त्याचे खोबरे तयार होते, मग असा आवाज येतो. असे नारळ तसे सुरक्षित ठेवले तर बराच काळ टिकतात. जेव्हा खोबऱ्याची गरज भासते तेव्हा नारळ फोडून ताजे खोबरे काढता येते. या पद्धतीने खोबरे लवकर खराब होत नाही आणि खोबऱ्याची चवही चांगली राहते. ही एक सोपी आणि दीर्घकाळ खोबरे टिकून ठेवण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. इथे मी नारळाच्या करवंटीतून सर्व खोबरे बाहेर काढून घेतले आहे. आता मी कट करून तुम्हाला दाखवते की कसे छान खोबरं आपल्याला मिळतं ते. हे बघा, अशा पद्धतीने खूप छान असे खोबरे मिळालेले आहेत आपल्याला. आणि आता ह्याचे मी छोटे छोटे काप करून घेते. कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहेत खोबरे. याचे मी काप करून घेतले. बारीक कांदा चिरून घेतला. तो कांदा जास्त प्रमाणात आहे आणि मोठे कांदे असावेत. याला कोणत्याही पाण्याचा हात न लावता कोरडे कांदे चिरून घ्यावेत. एवढा एक मोठी टोप भरून कांदा घेतलेला आहे. खोबरे घेतलेले आहेत, आल्याचे तुकडे आणि लसूण. गॅसची फ्लेम ऑन करून सर्वप्रथम कांदा आपण शिजत ठेवणार आहोत. कांद्यावर झाकण ठेवावे, मग आतमध्ये वाफ जमा होते, मग कांदा हळूहळू शिजू लागतो. दर 10 मिनिटांनंतर मी हा कांदा हलवून घेतलेला आहे. यामुळे कांदा खाली लागत नाही व वरचा कांदा खाली जातो आणि मिक्स केल्यामुळे कांदा छान असा शिजला जातो. आपल्याला इथे कांदा शिजवून घ्यायचा आहे. कांदा शिजताना त्याच्यावर झाकण ठेवावे व साईडला मी आता एक पॅन ठेवून त्यामध्ये आपण काप केलेले खोबरे छान असं लालसर रंगापर्यंत भाजून घेणार आहे. भाजून घेत आहे तोपर्यंत मी साईडला झाकण काढून पुन्हा एकदा मी कांदा असा हलवून घेणार आहे. बघू शकता खूप छान अशी वाफ जमा झालेली आहे. खालचा कांदा वरती आणि वरचा खाली असं करणं खूप गरजेचं आहे. आणि जाड तळ असलेली कढई घेतलेली आहे, त्यामुळे कांदा अजिबात खाली लागत नाही. कांदा शिजवत असताना खूप घाई करायची नाही. मंद गॅसवरच कांदा शिजवायचा आहे. जवळजवळ मी 1 तास असं झाकून ठेवून हा कांदा शिजवून घेणार आहे. कांदा थोडासा लालसर होऊ लागला की मग त्यामध्ये मी इथं स्नेहसत्वचे कोल्ड प्रेस ऑइल, शेंगदाणा तेल वापरत आहे. थोड्या प्रमाणात तेल वापरते. यामध्ये मी कांदा छान असा तेलामध्ये आता परतून घेणार आहे. तेल टाकल्यामुळे कांदा छान असा परतला जातो व पाण्याची वाफ होऊन जाते आणि आपला कांदा श्रिंक होऊन तो इथे आपला कांदा शिजत आहे. ते बघू शकता थोडेसे तेल असे सेपरेट होऊ लागले आहे कांद्यापासून.
त्यावेळी असं समजावं की आपला कांदा छान असा शिजलेला आहे. अजून मी थोडासा कांदा शिजवून घेणार आहे. पण आता मी शिजवताना वरती झाकण नाही ठेवणार. असाच ओपन ठेवून मी कांदा शिजवून घेणार आहे. इथे आपला कांदा पूर्णपणे शिजलेला आहे. बघू शकता एवढा गोल्डन रंग येईपर्यंत मी कांदा शिजवून घेतलेला आहे. आता मी गॅसची फ्लेम ऑफ करून याला थंड होऊन देणार आहे. इथे आपला कांदा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण याला छान असे मिक्स करून घेऊयात. पूर्ण थंड झालेला आहे कांदा. आता आपण लाल तिखट चाळून घेऊयात. हे लाल तिखट हे आपल्या कांदा लसूण मसाल्यातील मेन इन्ग्रेडियंट आहेत. हे मिरची पूड आम्ही वर्षभर अशी बनवून ठेवतो. यामध्ये सर्व खडे मसाले, मीठ घालून डंकातून कुटून आणली जाते व स्टोअर केली जाते व जशी हवी असेल तसे कांदा लसूण मसाला तयार करून त्यामध्ये मिक्स केली जाते. ही मिरची पूड करून आणल्यानंतर यामध्ये कोणतीही आळीजाळी होऊ नये म्हणून यामध्ये आम्ही खड्या हिंगचा वापर करतो. हे अशा पद्धतीने आम्ही खडे हिंग ह्या बुकटीमध्ये रोवून ठेवतो. म्हणजेच मिरची पूड मध्ये आम्ही ठेवतो. त्यामुळे ती छान टिकून राहते. आता आपण मिक्सर जारमध्ये खोबरे, लसूण, शिजवलेला कांदा आणि आलं यांची छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत. खूप अशी बारीक आपल्याला मिक्सरमधून मिक्स करून घ्यायची आहे. थोडे थोडे मिश्रण घेऊन मी सर्व बारीक करून घेते. लहानपणापासून मी माझी आई आजीला अशाच प्रकारे कांदा लसूण मसाला बनवताना पाहत आलेली आहे व तीच मेथड मी पुढे फॉलो करते. माझी आई खूप छान कांदा लसूण मसाला बनवते. तिच्या हातची मसाल्याची चव खूप स्वादिष्ट असते. मीही आता तिच्याकडून शिकून घेतली आहे की ज्या पद्धतीने ती मसाला बनवते त्याच पद्धतीने मीही हळूहळू बनवायला शिकत आहे. तसेच आमच्या घरातील चटणी आणि मिसळणीची पद्धतही मी आईकडूनच शिकले आहे. आई प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक आणि प्रेमाने करते. तिचे निरीक्षण करत करत मीही तिच्यासारखी स्वयंपाक करायला लागले. आज मला खूप आनंद वाटतो की मी हळूहळू माझ्या आईसारखीच होत आहे आणि तिची परंपरा मी पुढे नेत आहे. इथे मी आलं लसूण मिक्सर जार मधून बारीक करून घेत आहे. अशा पद्धतीने बारीक झाल्यानंतर यामध्ये मी शिजलेला कांदा घातला आणि हे सर्व मिश्रण आता मी एकजीव करून घेत आहे. अशा पद्धतीने बघा आपलं छान असं लसूण, आले आणि कांदा शिजलेला यामध्ये मी बारीक करून घेतला आहे. अशा पद्धतीने मी सर्व बारीक करून घेतले व नंतर मी खोबरे बारीक करून घेतले.
इथे आपले वाटण तयार आहे. आता हे सर्व एकजीव करून मी घेऊन पुन्हा एकदा मिक्सर मधून बारीक करून घेऊन आपण जी मिरची पूड चाळून ठेवलेली आहे यामध्ये मी मिक्स करणार आहे. एवढी मिसळण्याची पद्धत असते म्हणून आमच्या इकडे चटणी मिसळणे असंही म्हणतात. कांदा लसूण मसाला असे म्हणतात, तसेच मिसळणे चटणी मिसळणे असेही म्हणतात. जेवढा मसाला बारीक असेल तेवढा तो मिरची पूड मध्ये एकजीव होतो आणि आपली चटणी छान अशी मी आपण चाळून घेतलेल्या मिरची पूड मध्ये टाकत आहे. अशा पद्धतीने आणि हा मसाला आपल्याला या मिरची पूड मध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सर्व मसाला बारीक करून यामध्ये ऍड करून घेते. इथे मी मिरची पूड आणि आपले मसाले सर्व एकजीव करत आहे. अशा पद्धतीने गोल गोल फिरवत ह्याला एकजीव करून घेत आहे मी. जेव्हा आपण मिरची पूड डंकावरून कुटून आणतो त्याच वेळी आपण कांदा शिजवून, खोबरे भाजून हे सर्व मसाला, आलं लसूण घेऊन जाऊन तिथेही डंकावरून आपण मिक्स करून आणू शकतो. पण आम्ही मिरची पूड घरी आणून स्वतः जशी लागेल तशी ही थोडी थोडी करून चटणी आम्ही मिक्स करून घेतो. इथे आपली मिक्स झालेला आहे, पण अजून पूर्णपणे झालेलं नाही. आपले मसाला ओलसर दिसत आहे. मग अजून थोडी मी मिरची पूड ऍड केली. मग त्यानंतर हे अशा पद्धतीने मिक्स झालेला आहे. बघू शकता असा सर्व मसाला मी मिरची पूड मध्ये मिक्स करून घेतला व आता यामध्ये मी मीठ ऍड करत आहे. हे 2 मोठे बाउल भरून मी मीठ घेतलेलं आहे. जेव्हा मिरची पूड बनवतो तेव्हा मी मोठे मीठ डंकातून कुटून आणलेलं असतं, म्हणून लागेल असं थोडंसं मीठ ऍड करते मी. मीठ ही मिक्सर मधून बारीक करून घेतल्यानंतर ते छान मिक्स होत रेस्ट करून ठेवल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा मिक्स करून घेते. व आपली आता ही लास्ट आणि फायनल स्टेप आहे. सर्व हे मिरची पूड, मसाले, आपण मीठ मिक्स केलेलं आहे ते पुन्हा एकदा मिक्सर मधून आपण बारीक करून घेऊयात. आणि आता ही आपली फायनल स्टेप आहे. हे बघा अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घेऊयात आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये मी काढून घेते. अशा पद्धतीने मी सर्व चटणी बारीक करून घेते, जेणेकरून काही जर मसाल्याच्या गाठी राहिल्या असतील तर त्याही बारीक होतात आणि पूर्णपणे एकजीव चटणी तयार होते.
इथे आपला कांदा लसूण मसाला तयार आहे. आता आपण याला झाकून ठेवूयात आणि ग्लास जार मध्ये आपण याला भरून ठेवणार आहोत. ग्लास जार मध्ये भरण्यापूर्वी पुन्हा एकदा छान असे हलवून घ्यावे आणि मगच ग्लास जार मध्ये भरावे. त्याला झाकण लावून वरून एका कापडाने पुन्हा एका रस्सीने बांधावी. अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवावे. तुम्हाला हा कांदा लसूण मसाला आवडला असेल तर प्लीज तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.